न्यूज। शर्मा परिवाराच्या वतीने आणि एकता मंडल छोटी गुजरी भावी सत्कार। यवतमाळ जिल्ह्याचा प्रथमच पद्मश्री पुरस्काराने सन्मान। यवतमाळ येथील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते सुभाष शर्मा यांना मंगळवार दिनांक 27 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। यवतमाळ सारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला भारत सरकारने प्रथमच हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करून सन्मान केला आहे, अशी भावना कृषी क्षेत्रातील मान्यवरांकडून व्यक्त केली जात आहे। शर्मा परिवार आणि एकता मंडल छोटी गुजरीच्या वतीने भावी सत्कार करण्यात आला। राहुल शर्मा, अनिल शर्मा, राकेश शर्मा, आशिष शर्मा, कमलेश पातळबंसी, ओम चौधरी आणि हजारो नागरिक उपस्थित होते। प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.